अकोला जिल्ह्यामधील अकोटचे भाजपचे आमदार प्रकाश भारसाकळे यांनी बिश्नोई गँगच्या शुभम लोणकर यांनी भाजप शहराध्यक्ष हरीश टावरी यांच्या फोनवरून धमकी दिल्याची बातमी माध्यमांनी दिली होती। मात्र भारसाकळे यांनी ही बातमी खोटी असल्याचं सांगत लोणकर याच्याकडून कोणतीही धमकी आली हे नाकारलं। बातमी खोटी असल्याचा आरोप करत त्यांनी 2 पत्रकारांवरती हक्कभंग देखील दाखल केला। पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःच अकोटच्या आमदारांना सुद्धा बिश्नोई गँगच्या शुभम लोणकर यांना धमकावल्याचं विधान परिषदेमध्ये सांगितलंय। कस्टडी घेऊन त्यातने आपण चौकशी करू। हे जे काही अलीकडच्या काळात दिसून पडतं आहे, हा जो काही शुभम लोणकर आहे, हा बिश्नोईचा ऑपरेटिव्ह म्हणून कुठल्या तरी देशामध्ये बसून थोकमध्ये फोन करतो। म्हणजे आमच्या तो अकोला जिल्ह्यातलाच आहे तुमच्या। हां, आता अकोला जिल्ह्यामध्ये त्यांनी काँग्रेसचे आमदार आले केले। आता आमच्या भाजपचे आमदार बिचारे, त्यांच्याकडे आता कुठनं पैसा आहे, तो इतका गरीब माणूस। हां, अकोटमध्ये त्यांनाही फोन केला। त्यामुळे ही एक मोडस ऑपरेंडी दिसते, पण यांचा कुठलाही अटेम्प्ट यशस्वी झालेला नाही। जिथे जिथे त्यांनी अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न केला त्या ठिकाणी मुंबई पोलिसांनी नीट सगळे आरोपी शोधून काढलेले आहेत आणि त्यांच्यावर कारवाई केलेली आहे। आणि अशा परिस्थितीमध्ये साहजिक सेलिब्रिटीज थोडे घाबरतात वगैरे, त्यामुळे त्यांनी घाबरू नये म्हणून त्यांना पोलीस प्रोटेक्शन देणं हे देखील आपण करतो। आणि मी या सभागृहाला आश्वस्त करतो, कुठल्याही परिस्थितीमध्ये मुंबईला गँग वॉरकडे आम्ही जाऊ देणार नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।